यार आपल्याला रोजचं जीवन बोर होतं कधी कधी आलेला दिवस जसा झेरॉक्स कॉपी सारखा सेम सेम वाटायला लागतो. म्हणून आपण काय करतो ना, अशा वेळेस ट्रिपला जातो, फॅमिली सोबत जातो, फ्रेंड सोबत जातो, जरा निसर्गाच्या सानिध्यात राहून चिल मारावं असं वाटतं. बट माझ्या अंगात किडे आहेत ना, मला पुस्तक कॅरी करायचं असतं जाईल तिथं. आणि असाच एक किडा वळवळ करत मी हे बिराड नावाचं पुस्तक घेऊन आले. आणि मला खूप पश्चाताप होतोय की मी हे पुस्तक का आणलं. युजली यार जीवन बोर होतोय, नकोसं वाटतंय जगणं, म्हणून मी ट्रिपवर आले होते. आणि इथे ह्या पुस्तकाने मला अजूनच माझं जगणं नकोसं करून टाकले. म्हणजे इतकं दुःख, इतक्या वेदना त्या लेखकाने सहन केल्या आहेत. आई बहिणीवरून शिव्या दिलेलं, पोलिसांचं वागणं बघितलंय, दारू पिऊन रस्त्यावरती अशी मारहाण केलेली आहे. कधी कधी असं वाटलं हे पुस्तक वाचताना की त्या लेखकाला जाऊन असं गळाभेट घ्यावी आणि म्हणावं की यार खूप खूप सोसलंय तुम्ही. पण नंतर राग पण आला की यार असं तुम्ही एवढं दुःख, एवढं जे दारिद्र्य दाखवलेलं आहे ना, की यार ते खरंच एक्झिस्ट करत असेल समाजात तर आय एम रिअली सॉरी की आय एम अनअवेअर ऑफ दिस. सो असं पानोपानी अस्वस्थ करणारी, मन सुन्न करणारी बेलदार समाजाची जी सत्यकथा आहे ना, बिराड नावाची, ही वाचा. मी तर म्हणेन न रडता तुम्ही वाचून दाखवा. एवढं बेकार जीवन यार जनावराच्या पण वाटायला येऊ नये. आणि आज जर तुम्ही 2 टाइम जेवण करून शांत झोपू शकत असाल ना, बी ग्रेटफुल फॉर दॅट, बिकॉज काही लोकांसाठी ती लक्झरी असू शकते.